हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वाय अकॅडमी. जसं की आपण चाऊ स्क्रीनिंगसाठी वेगवेगळ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करत होतो, तशीच आपण आज कंटिन्यू करणार आहेत. ही केमिस्ट्रीमध्ये इनसाइड द ॲटमचे आपले थोडेसे क्वेश्चन झालेले होते. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, की हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेलवरचा. बोर्स ॲटॉमिक मॉडेलवरती हा क्वेश्चन आलेला आहे. तर त्या क्वेश्चनमध्ये काय म्हणलं आहे बघा, वेट, हां, की when electrons move from higher energy level to lower energy level, energy is. तर इलेक्ट्रॉन जेव्हा हायर एनर्जी लेवल पासून लोअर एनर्जी लेवलला जातात तर एनर्जी काय होते. तर बघा, बोरनी ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये किंवा त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये काय प्रपोज केलं होतं, तर इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असतात. तर त्यांनी सांगितलं होतं की समजा ही ग्राउंड स्टेट आहे आणि ही एक्साइटेड स्टेट आहे. तर इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमध्ये असतो. नॉर्मली इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमध्ये असतो, पण ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलंय की वेन इलेक्ट्रॉन्स मूव फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल. तर इलेक्ट्रॉन जेव्हा हायर एनर्जी लेवलपासून लोअर एनर्जी लेवलला येतात तेव्हा एनर्जी ॲब्झॉर्ब होते का एनर्जी रिलीज होते, किंवा म्हणजे एनर्जी इमिट होते का ॲब्झॉर्ब होते हे विचारले. तर आधी कन्सेप्ट बघा, की जेव्हा इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमध्ये असतो तेव्हा आपण जर त्याला एनर्जी प्रोव्हाइड केली, म्हणजे एनर्जी त्याला जर दिली, तर तो एक्साइटेड स्टेटमध्ये जाईल. म्हणजे बघा, ही झाली एनर्जी ॲब्झॉर्ब. एनर्जी जेव्हा ही ग्राउंड स्टेटमधून एक्साइटेड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन जातो तेव्हा ॲटम एनर्जी ॲब्झॉर्ब करतो. पण आपल्याला काय विचारले, जेव्हा इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवलपासून लोअर एनर्जीला जाईल तेव्हा काय होणार आहे. तर बघा, जेव्हा एकदा इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेटमध्ये आहे आणि त्याला ग्राउंड स्टेटमध्ये यायचं आहे, तर एक्साइटेड स्टेटमधला इलेक्ट्रॉन जर ग्राउंड स्टेटमध्ये यायचा असेल तर त्याला काय करायला लागेल, की त्याला सर्टेन अमाऊंट ऑफ एनर्जी काय करायला लागेल, इमिट करायला लागेल. म्हणजे ह्याला म्हणायचं इमिशन. एनर्जी इज रिलीज्ड. एनर्जी इज रिलीज्ड म्हणजे एनर्जी काय होते, इमिट होते. एनर्जी कशा फॉर्ममध्ये इमिट होते, तर एनर्जी एक रेडिएशन्सच्या किंवा पॅकेटच्या फॉर्ममध्ये रिलीज होत असते. तर ह्याला काय म्हणायचं, ह्याला म्हणायचं हायर एनर्जी लेवल आणि ह्याला म्हणायचं लोअर एनर्जी लेवल, ज्याला की आपण ग्राउंड स्टेट पण म्हणतो. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर काय झालं मग बघा, इलेक्ट्रॉन कुठे जातोय, हायर एनर्जी पासून लोअर एनर्जीला जातोय. हायर पासून लोअरला जाताना काय होतं, तर इमिशन म्हणजे एनर्जी इज इमिटेड. एनर्जी इज इमिटेड म्हणजे कुठलं ऑप्शन बरोबर आहे, तर ऑप्शन बी इज करेक्ट. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन पण आपण बघूया इकडं. तर नेक्स्ट क्वेश्चन पण ह्याच टॉपिकवरती रिलेटेड आहे. तर बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्पीसीज इज आयसो इलेक्ट्रॉनिक. तर ह्या क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी पहिले वर्डचा मिनिंग समजून घ्या. आयसो इलेक्ट्रॉनिक, आयसो म्हणजे काय असतं, सेम. आणि इथं काय सेम आहेत, मग इथं विचारलंय आपल्याला आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉनचा नंबर सेम पाहिजे. तर खाली पेअर्स दिलेत ॲटम्सचे किंवा मॉलिक्युल्सचे पेअर्स आहेत. तर मॉलिक्युल्स म्हणजे कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड दिलंय, सायनाइड आयन दिलंय आणि कार्बन मोनॉक्साईड दिलंय. त्यानंतर दिलंय सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड, आणि नंतर दिलं कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. तर ह्यापैकी कुठल्या स्पीसीजमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम आहेत. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, त्याचा ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे. तर आपण एक एक कॅल्क्युलेट करू ॲटॉमिक नंबर आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ऑप्शन ए मध्ये बघा, कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईडमध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत, तर त्यासाठी आपण बघू कार्बनमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात, 6. कारण कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. तर हे 6 इलेक्ट्रॉन कार्बनचे झाले. आता ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन बघा, ऑक्सिजनमध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात, तर 8. कारण ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 + 8 किती होतात, तर बघा 6 + 8 होतात 14. आता बघा सेकंड, आपला बी ऑप्शन, सॉरी ए ऑप्शन मधला सेकंड बघायचा आपल्याला. तर हा झाला कार्बन मोनॉक्साईड. त्याच्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड बघा, NO2. तर NO2 मध्ये नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, तर 7. म्हणजे नायट्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन्स असतील, 7 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि एका ऑक्सिजनकडे 8 इलेक्ट्रॉन होते, तर 2 ऑक्सिजनकडे किती असणार आहेत,
तर 2 ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन असणार आहेत 16. तर टोटल किती होणार हे 21. सॉरी आपण बघू. तर ह्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती होणार आहेत 23. तर बघा टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले 23 झाले. तर आयसो इलेक्ट्रॉनिक विचारले तर CO आणि NO2 मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम आहेत का तर नाही, कारण ह्याच्यामध्ये आहेत 14 इलेक्ट्रॉन आणि खालच्यामध्ये आहेत 23 इलेक्ट्रॉन, म्हणून ही आयसो इलेक्ट्रॉनिक पेअर नाहीये. नेक्स्ट पेअर कडे जाऊ आपण. सायनाइड. ऑप्शन बी सायनाइड आणि कार्बन मोनॉक्साईड. आत्ताच बघितल्यासारखं कार्बन मोनॉक्साईड मध्ये असतात 14 इलेक्ट्रॉन्स आणि सायनाइडचा आपण काढू. कार्बनकडं 6 इलेक्ट्रॉन्स, नायट्रोजनकडे 7 इलेक्ट्रॉन्स. कार्बन हॅव 6 इलेक्ट्रॉन, नायट्रोजन हॅव 7 इलेक्ट्रॉन. अँड आता बघा हा काय आहे ॲनायन आहे. ॲनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असणार आहे, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज ॲडेड. तर बघा 7 + 1 8, 8 + 6, 8 + 6 किती होतात 8 + 6 होतात 14. म्हणजे बघा कार्बन मोनॉक्साईड आणि म्हणजे सायनाइड आयन जो आहे ह्या दोन्हीमध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 14 आहेत. म्हणजे ही काय झाली आयसो इलेक्ट्रॉनिक पेअर झाली, म्हणजे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीशीज झालं. म्हणजे काय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन सायनाइड आयन अँड कार्बन मोनॉक्साईड इज सेम, दॅट इज 14. त्यामुळे त्याला काय म्हणायचं आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीशीज. हे ऑप्शन बी इज राईट. त्यानंतर खालचं 2 चेक करायची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन पण याच टॉपिकशी रिलेटेड आहे. आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन इज energy of photon in joules that has wavelength of 9.0 meter is. तर हा क्वेश्चन विचारलाय प्लँक्स क्वांटम थेअरी मध्ये पण हा फॉर्म्युला आहे. एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल E = hc/लॅम्बडा किंवा h × न्यू. तर hc/लॅम्बडा फॉर्म्युला बघा. तर एनर्जी hc/लॅम्बडा. तर यामध्ये एक आपण बघू ह्याचा मिनिंग काय आहे. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ आणि h एक कॉन्स्टंट आहे ज्याला की आपण प्लँक्स कॉन्स्टंट म्हणतो. प्लँक्स कॉन्स्टंट ज्याची की व्हॅल्यू फिक्स आहे. h ची व्हॅल्यू काय असते एक कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याची एक फिक्स व्हॅल्यू असते 6.636 × 10⁻34 जूल × सेकंड. ही झाली प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू. आणि ही काय आहे तर ही आहे वेलोसिटी ऑफ लाईटची स्पीड आहे. तर वेलोसिटी ऑफ लाईट किती असते तर 3 × 10⁸ मीटर/सेकंड. The velocity of light is 3 × 10⁸ मीटर/सेकंड. तर व्हॅल्यूज पुट करू आपण. काय विचारले इथं वेव्हलेंथ दिली आहे आणि ह्या 2 कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. तर आपण एनर्जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. एनर्जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो इन द सेन्स व्हॅल्यू ऑफ एनर्जी इज कॅल्क्युलेटेड इन द टर्म्स ऑफ h. H is Planck's constant which has value of 6.636 × 10⁻34. आता c ची व्हॅल्यू बघा. c ची व्हॅल्यू आहे वेलोसिटी ऑफ लाईट आहे 3 × 10⁸ मीटर/सेकंड डिवायडेड बाय वेव्हलेंथ किती आहे बघा. वेव्हलेंथ इज 9 मीटर. तर जूल्स मध्ये एनर्जी काढायला लावली आहे. तर आपण इथं युनिटचं पण बघू आणि युनिट पण लिहून घेऊ. ह्याचं युनिट असतं जूल × सेकंड, याचं युनिट असतं मीटर/सेकंड आणि याचं युनिट आहे 9 मीटर. तर ह्या मीटरपासून हा मीटर कॅन्सल होतो, हा सेकंड आणि हा पर सेकंड कॅन्सल होतो आणि एनर्जी कॅल्क्युलेट कशामध्ये होते आपली जूल्समध्ये. तर आपण आधी युनिट लिहू जूल्स आणि कॅल्क्युलेशनला स्टार्ट करू. तर 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 2 = 6, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6.
तर काय झालं, हे आन्सर आले 2.212 इंटू 10 to the power. आता बघा 10 to the power -34 प्लस 8 किती होणार आहे, -34 प्लस 8 होणार आहे 10 to the power -26. द आन्सर इज 2.212 इंटू 10 to the power -26 joules. The option number D is correct. Sorry. Option number D is correct. हा हे फॉर्म्युला प्लँक्स क्वांटम थेरी मधून घेतलाय, एनर्जी ऑफ फोटॉन मधून घेतलाय. आणि एनर्जी ऑफ फोटॉन, फोटॉन म्हणजे फोटॉन काय असतो, फोटॉन इज नथिंग बट पॅकेट ऑफ एनर्जी, किंवा त्याला आपण क्वांटा पण म्हणू शकतो. तर क्वेश्चन मध्ये फोटॉन विचारू दे किंवा क्वांटा विचारू द्या, आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला हा यूज करायचा आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन इज तर हा क्वेश्चन आलाय आपला रुदरफोर्ड्स अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट म्हणून. In Rutherford's alpha scattering experiment, the alpha particles are detected using screen coated with. Rutherford's alpha scattering experiment मध्ये आपण काय केलं होतं, we bombarded the alpha rays on the gold foil and number of rays deflected were counted on one screen. Number of rays deflected कुठल्या स्क्रीन वरती काउंट केलं होतं, तर आपण, तुम्हाला सेटअप आठवत नसेल तर मी काढून दाखवते. आपण काय केलं होतं, इथं रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल ठेवला होता, रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल ठेवला होता याच्यामधनं इथं. आणि त्यानंतर आपण काय केलेलं, तर बघा त्यानंतर आपण इथून एक छोटीशी गॅप ठेवला होता की आपले रेडिएशन्स बाहेर येण्यासाठी, आणि बाकी पूर्ण लेडनी कव्हर केलं होतं. लेड म्हणजे आपला पीबी जो असतो, पीबी हा लेडचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. आणि याच्यामध्ये हा रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल ठेवला होता, रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल ठेवला होता. आणि पुढे काय केलं होतं, आपण एक स्लिट ठेवून, म्हणजे एक नॅरो स्लिट ठेवून पुढे गोल्ड फॉईल ठेवली होती. गोल्ड फॉईल आहे ही गोल्ड फॉईल ठेवली होती आपण. तर 3 गोल्ड फॉईल ठेवली होती. आणि त्यापुढे आपण काय केली होती, एक फ्लोरोसंट स्क्रीन लावली होती. का लावली होती, तर आपल्या जे अल्फा रेज आहेत किंवा अल्फा पार्टिकल्स आहेत, हे त्या स्क्रीनवरती जेव्हा फॉल होतील तेव्हा ते कलर्ड ग्लो दाखवतील. तर ह्या स्क्रीनचं जे मटेरियल होतं, ते मटेरियल कशाचं होतं, तर ते मटेरियल होतं झिंक सल्फाइड स्क्रीन. झिंक सल्फाइड स्क्रीन वॉज प्लेस्ड आफ्टर किंवा इन फ्रंट ऑफ गोल्ड फॉईल सो दॅट वी कॅन काउंट scintillations किंवा ब्राइट स्पॉट्स प्रोड्यूस्ड बाय अल्फा रेज बंबार्डमेंट. अल्फा रेज स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट हा आहे. तर ही स्क्रीनचं मटेरियल विचारली, या स्क्रीनचं मटेरियल काय आहे, तर कार्बन ब्लॅक आहे का, नाही. प्लॅटिनम ब्लॅक नाही. झिंक सल्फाइडची स्क्रीन यूज केली आपण. झिंक सल्फाइडची स्क्रीन म्हणजे दी स्क्रीन वॉज कोटेड विथ झिंक सल्फाइड सो दॅट बिकॉज झिंक सल्फाइड शोज ब्राइट स्पॉट्स किंवा कलर्ड scintillations. Colored scintillations when any particle bombard on it. तर हा क्वेश्चन झाला आपला रुदरफोर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटचा. तर लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज तर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय क्वेश्चन आहे. In an atom with atomic number 29 and atomic mass 59, the number of electrons is. तर आपल्याला काय दिलाय, atomic number दिलाय 29, atomic mass number is 59. तर atomic number आपण कुठे लिहितो, तर atomic number लिहितो बेसला, जो डिनोट करतो आपण Z नी. आणि हा आहे atomic mass number जो आपण A नी डिनोट करतो. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे,
ए काय असतं, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, आणि झेड काय असतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर आपला ॲटॉमिक मास नंबरमध्ये कोण येते, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, and Z represents total number of electrons or total number of protons, because in any atom number of protons and number of electrons are equal, because atom is electrically neutral species. त्यामुळं आपला जो Z आहे तो आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डायरेक्टली रिप्रेझेंट करतो. तर Z म्हणजे काय असतो, ॲटॉमिक नंबर असतो. ॲटॉमिक नंबर इथं 29 दिलाय, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतील, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील 29. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. हां, तर the charge on atom containing 17 protons and 18 neutrons and 18 electrons is the number of protons, number of electrons and number of neutrons दिले, आणि त्या टोटल मॉलिक्यूल वरचा चार्ज विचारलाय. तर नंबर ऑफ एखाद्या आयटम मध्ये 17 प्रोटॉन्स असतील, 18 न्यूट्रॉन्स असतील आणि 18 इलेक्ट्रॉन्स असतील, तर टोटल स्पीस त्या आयटम वरती चार्ज काय असणार आहे आपल्याला माहिती आहे. नॅचरली जितके नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात तितकेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, कारण टोटली आपला ॲटम काय असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. पण इथं बघा, इथं काय आहे, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स दिलेत. प्रोटॉन्सवर असतो +1 युनिट चार्ज आणि इलेक्ट्रॉनवर असतो चार्ज -1 युनिट चार्ज. तर आपण कॅल्क्युलेट करू. आणि न्यूट्रॉन जो असतो तर 0, न्यूट्रॉनवर चार्ज नसतो. न्यूट्रॉन इज अ चार्जलेस स्पीसीज. हा झाला आपला प्रोटॉनवरचा चार्ज. प्रोटॉन चार्ज ऑन 1 प्रोटॉन, एका प्रोटॉनवर इतका चार्ज असतो. आणि हा बघा, चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन. तर आपल्याकडे 1 इलेक्ट्रॉन 1 प्रोटॉन आहे का, नाही. आपल्याकडे काय आहे, 17 प्रोटॉन आणि 18 इलेक्ट्रॉन्स आहेत. नंबर ऑफ प्रोटॉन इज 17, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज 18. तर ॲडिशन करू आपण. आपल्या एखाद्या ॲटम मध्ये जर 17 प्रोटॉन असतील तर पॉझिटिव्ह चार्ज किती होईल, +17, आणि 18 इलेक्ट्रॉन्स असतील तर -18. दॅट इज टोटल इज इक्वल्स टू -1. त्या ॲटमवर किंवा त्या स्पीशीजवर किती चार्ज आहे, टोटली -1 चार्ज आहे. म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट, राईट. Let's move to the next question. Next question is about splitting. हा क्वेश्चन आहे splitting of spectral lines विषयी. Splitting of spectral lines when atoms are subjected to the strong electric field. म्हणजे हा जो इफेक्ट आहे, splitting of spectral lines in presence of strong electric field is known as स्टार्क इफेक्ट. तर आता बघा, स्टार्क इफेक्ट, तर ह्याच्यातले इफेक्ट बघू आपण. तर हा टीमन इफेक्ट जो असतो तो स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्सशीच रिलेटेड आहे, पण इन मॅग्नेटिक फील्ड. तर स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन इन मॅग्नेटिक फील्ड असेल तर झीमन इफेक्ट, आणि जर इलेक्ट्रिक फील्ड असेल तर असतो स्टार्क इफेक्ट. आता स्पेक्ट्रल लाईन्स काय असतात, तर ॲटॉमिक ऑर्बिटल्स किंवा तुम्ही एनर्जी लेवल डायग्राम काढत असताना तर अशा लाईन्स असतात ॲटॉमिक सब एनर्जी लेवल्सच्या. म्हणजे DXY, DYZ किंवा डीच्या 5 ऑर्बिटल्स ज्या असतात, DXY, DYZ, DXZ, DX² - Y², DZ², ह्या 5 झाले डी साठी. किंवा Pच्या असतील तर काय असते, PX, PY आणि PZ. तर त्या ज्या लाईन्स असतात, जर आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड केली तर ह्या लाईन परत स्प्लिट होतात. किंवा ह्या काय दाखवतात, मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिक फील्डमध्ये ह्याचे आणखीन सब एनर्जी लेवल्स बनतात.
तर फॉर एक्झाम्पल डीचे 5 सब एनर्जी लेवल्स आहेत, तसे पीचे 3 एनर्जी लेवल्स आहेत. तर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर त्याची स्प्लिटिंग होते. तर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर जर स्प्लिटिंग झाली तर त्याला म्हणायचं सीमन इफेक्ट. पण क्वेश्चनमध्ये काय दिलंय, स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड दिले, म्हणजे आपला स्टार्क इफेक्ट इथं आहे. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इज नॉट रिलेटेड टू स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. It is related to emission of electrons from the surface of metal when metal is bombarded with appropriate wavelength of light. आणि कॉम्प्टन इफेक्ट हा इफेक्ट आपल्या ॲटॉमिक स्ट्रक्चर मधला नाहीये. हा इफेक्ट जो आहे तो आपला पार्टिकल्स किंवा रेज विषयी आहे. तर आपला हा काय आहे, जो स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्सचा जो इफेक्ट आहे तो आहे स्टार्क इफेक्ट. हा क्वेश्चन झाला. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. हा क्वेश्चन आहे बघा. हा एकदम बेसिकचा क्वेश्चन आहे. बेसिकचा क्वेश्चन म्हणजे विच पार्टिकल इज हेवियर दॅन अदर्स. म्हणजे यापैकी सगळ्यात हेवियर पार्टिकल, हेवियर म्हणजे मासनी जास्त असलेला पार्टिकल कुठला आहे. तर मास ज्याचं जास्त आहे तो पार्टिकल आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनचं मास किती असतं, आपण ॲटॉमिक मास युनिटमध्ये पण लिहू शकतो. तर इलेक्ट्रॉनचं मास असतं 0.00054 किंवा 55 म्हणू शकतो आपण ॲटॉमिक मास युनिट, किंवा त्याला यू म्हणतो. त्यानंतर प्रोटॉन जो असतो त्याच्यावरती त्याचा मास लिहितोय आपण, चार्जेस लिहित नाही. तर प्रोटॉनचं मास असतं ॲटॉमिक मास युनिटमध्ये 0.0073 युनिट आणि न्यूट्रॉनचं मास असतं 0.0087 युनिट. तसंच हेलियम ॲटम आहे, म्हणजे अल्फा पार्टिकल्स आहेत. अल्फा पार्टिकल्स आर नथिंग बट हेलियम न्यूक्लियस. तर ह्याचं मास असतं 4 ॲटॉमिक युनिट, 4.00 समथिंग, म्हणजे 4 ॲटॉमिक मास युनिट. तर ह्या चारीमध्ये सगळ्यात जास्त ॲटॉमिक मास कोणाचं आहे, तर आहे हिलियम, म्हणजे अल्फा पार्टिकल्सचं. अल्फा पार्टिकल्स आर नथिंग बट हिलियम न्यूक्लियाय. तर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. एक सेकंड. तर असाच एक क्वेश्चन आपण लास्ट लेक्चरमध्ये पण पाहिला होता. तर डिस्कवरी ऑफ, हा क्वेश्चन आहे जेम्स चॅडविक डिस्कवर्ड. सायंटिस्टचं नाव आहे जेम्स चॅडविक. त्यांनी कशाची डिस्कवरी केली, तर डिस्कवरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्समध्ये 2-3 पार्ट येतात. डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन येतं, डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन येतं, डिस्कवरी ऑफ प्रोटॉन येतं, त्यानंतर डिस्कवरी ऑफ न्यूक्लियस येतं. तर ह्या सगळ्यांची डिस्कवरी मी तुम्हाला सांगते. The discovery of electron was done by J.J. Thomson. Discovery of neutron was done by James Chadwick. म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे. Discovery of proton was done by Goldstein. आणि न्यूक्लियसची डिस्कवरी केली आहे रुदरफर्डनी. रुदरफर्ड नावाचे सायंटिस्ट होते ज्यांनी अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केला and proved that the atom consists of nucleus. आता बघा, तर जेम्स चॅडविक discovered. The discovery of neutron was done by James Chadwick. It is the discovery of neutron was done so later than discovery of electron, discovery of proton and discovery of nucleus. This is accidental discovery. न्यूक्लियर रिॲक्शन स्टडी करताना जेम्स चॅडविकला एक पार्टिकल दिसला ज्याच्यावर चार्ज नाहीये आणि ज्याचं मास किती आहे, 1 ॲटॉमिक मास युनिट इतकं मास आहे. तर त्याला यांनी काय नाव दिलं, तर त्यांना चॅडविकनी नाव दिलं न्यूट्रॉन. न्यूट्रॉन्स आर चार्जलेस पार्टिकल्स विच हॅव 1 ॲटॉमिक युनिट मास. त्याचं शॉर्ट हॅड रिप्रेझेंटेशन आहे N10. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन. तर आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड टू कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट, CRT एक्सपेरिमेंट. J.J. Thomson discovered the electrons through cathode ray tube experiment, CRT experiment.
त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितले तर कॅथोड रेज आर नथिंग बट इलेक्ट्रॉन्स. कॅथोड रेज आर इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉन्सवर चार्ज कुठला असतो इकडे बघा इलेक्ट्रॉन्सवर असतो निगेटिव्ह चार्ज. त्यामुळेच कॅथोड रेज काय होतात पॉझिटिव्हली चार्ज ॲनोडकडे अट्रॅक्ट होतात. तर ह्या कॅथोड रेजचं नेचर म्हणजे काय तर त्याचा चार्ज किंवा त्याचं मास. तर आपण नेचर म्हणजे काय म्हणतो E/m रेशो. E/m रेशो जो असतो इलेक्ट्रॉन्सचा तो कशावर डिपेंड आहे असा क्वेश्चन आहे. तर E/m रेशो जो असतो तर नेचर ऑफ इलेक्ट्रोड, नेचर ऑफ डिस्चार्ज ट्यूब, नेचर ऑफ रेसिड्युअल गॅस असे 3 ऑप्शन आहेत आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ दिस. तर नेचर ऑफ कॅथोड रेज कशावर डिपेंड असतात तर नेचर ऑफ कॅथोड रेज डिपेंड अपॉन तर बघा E/m रेशो रेशो E/m म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज झाला आणि मास झालं तर हा रेशो असतो कॉन्स्टंट. तर बघा आपण पहिलं ऑप्शन बघू नेचर ऑफ इलेक्ट्रोड्स. तर नेचर ऑफ इलेक्ट्रोड्स म्हणजे इलेक्ट्रोडचं मटेरियल यूज जर आपण चेंज केलं तर कॅथोड रेजचा रेशो चेंज होणार आहे का. फॉर एक्झाम्पल जर आपण प्लॅटिनमचा इलेक्ट्रोड घेतला तर त्यातून कॅथोड रेज जे बाहेर येणार आहेत त्याचा E/m रेशो किंवा समजा कॉपरचा इलेक्ट्रोड घेतला तर त्याचा E/m रेशो डिफरंट असणार आहे का तर नाही. प्रत्येक ॲटम मधल्या इलेक्ट्रॉनचं मास आणि प्रत्येक ॲटम मधल्या इलेक्ट्रॉनचा चार्ज हा इक्वल असतो. म्हणजे नेचर ऑफ इलेक्ट्रोड्सवरती कॅथोड रेजचं नेचर डिपेंड करणार नाहीये. आणि सेकंड ऑप्शन आहे नेचर ऑफ डिस्चार्ज ट्यूब. आता डिस्चार्ज ट्यूब आपण कुठल्या पण प्रकारची वापरली तरी त्या इलेक्ट्रॉन्स जे इमिट होणार आहेत किंवा कॅथोड रेज असणार आहे त्याच्यावर त्याचं नेचर डिपेंड नसणार आहे. तिसरं बघा नेचर ऑफ गॅस रेसिड्युअल गॅस म्हणजे नेचर ऑफ गॅस फील्ड. आपण कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंटमध्ये कुठले गॅसेस भरू शकतो तर आपण भरतो हेलियम किंवा निऑन किंवा हायड्रोजन गॅस भरलेला असतो. तर ह्यापैकी कुठले पण गॅससाठी इलेक्ट्रॉन E/m रेशो जर असतो तर हा रेशो कॉन्स्टंट असतो. E/m रेशो म्हणजे चार्ज टू मास रेशो. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इज -1.6 into 10 to the power -31 -1.6 into 10 to the power -19 coulomb and mass of electron to the power -31 kg. तर हा E/m रेशो जो असतो तो इंडिपेंडंट ऑफ इलेक्ट्रोड्स यूज, इंडिपेंडंट ऑफ गॅस फील्ड आणि इंडिपेंडंट ऑफ नेचर ऑफ डिस्चार्ज ट्यूब. म्हणजे ऑप्शन कुठलं बरोबर आहे तर ऑप्शन डी इज करेक्ट नन ऑफ दी. हा झाला क्वेश्चन आपला कॅथोड रे ट्यूब वरचा. CRT एक्सपेरिमेंट वरती नेचर ऑफ कॅथोड रे ट्यूब वरती क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. किंवा आता बघा हा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वांटम नंबर्स वरती. क्वांटम नंबर्स वरती क्वेश्चन येत आणि आपल्याला लक्षात पाहिजे की आपल्या इकडं क्वांटम नंबर्स किती आहेत तर 4 क्वांटम नंबर्स आहेत. 4 क्वांटम नंबर्स म्हणजे N प्रिन्सिपल क्वांटम नंबर, L अझिमुथल क्वांटम नंबर, M मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि S असतो तो स्पिन क्वांटम नंबर. तर हे जे 4 क्वांटम नंबर आहेत ते त्या 4 क्वांटम नंबरचं कॅल्क्युलेशन आपल्याला ऑर्बिटल्सच्या व्हॅल्यूज मिळवून देतं किंवा ॲड्रेस ऑफ इलेक्ट्रॉन्स मिळवून देतं. तर ॲड्रेस ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट क्वांटम नंबर. म्हणजे हे 4 क्वांटम नंबर आपल्याला जर व्हॅल्यूज माहीत झाल्या तर इलेक्ट्रॉन कुठल्या शेलमध्ये, कुठल्या ऑर्बिटमध्ये किंवा कुठल्या ऑर्बिटलमध्ये, कुठल्या सबशेलमध्ये आहे आणि क्लॉकवाईज फिरतोय का अँटी क्लॉकवाईज फिरतोय ह्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर हा क्वेश्चन आहे अझिमुथल क्वांटम नंबरशी रिलेटेड. तर बघा अझिमुथल क्वांटम नंबर काय असतो तर अझिमुथल क्वांटम नंबर आपल्याला ऑर्बिट सबशेलचा नंबर किंवा सबशेलचा शेप फाइंड आउट करण्यासाठी इम्पॉर्टंट असतो. तर आता बघा सबशेलचा शेप आपल्याला एलच्या व्हॅल्यूवरून कॅल्क्युलेट करता येतो. तर एलची व्हॅल्यू डम्बेल शेप ऑर्बिटलसाठी एलची व्हॅल्यू काय असते तर बघा आपल्याकडे 4 ऑर्बिटल्स मिनिमम म्हणजे नॉर्मली आपल्याकडे 4 ऑर्बिटल्स असतात. एक असते S P म्हणजे ह्या सबशेल्स आहेत S P D आणि F. तर ह्या 4ही सबशेल्स ज्या आहेत त्याचे आपले सेपरेटली शेप्स असतात. शेप्स म्हणजे हे ऑर्बिटल्स किंवा सबशेल्स ज्याला म्हणतो ह्याची एक प्रॉपर शेप असते. आताच
एस सबशेल जो असतो तो स्पेरिकल असतो. एस सबशेल इज स्पेरिकल. पी सबशेल जे असतो तो असतो डंबेल शेप. डंबेल शेप म्हणजे त्याचा शेप असा असतो. डी असतो तो डबल डंबेल शेप असतो. डबल डंबेल म्हणजे हा शेप झाला. आणि एफ असतो तो डिफ्यूज शेप असतो. म्हणजे याचा शेप 3D मध्ये डिफ्यूज स्ट्रक्चर सारखा असतो. तर म्हणजे जर आपला डंबेल शेप ऑर्बिटल असेल तर पी ऑर्बिटल आहे. तर ह्यासाठी एलच्या व्हॅल्यूज डिफरंट डिफाईन केले गेले आहे. तर एस साठी अझिमुथल क्वांटम नंबर असतो 0, पी साठी असतो 1, डी साठी असतो 2 आणि एफ साठी असतो 3. तर एलची व्हॅल्यू आपल्या आता डंबेल शेप ऑर्बिटल साठी काय आहे तर 1. व्हॅल्यू ऑफ एल इज 1. सो ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा पण ऑर्बिटल्स म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा अझिमुथल क्वांटम नंबर किंवा आपला मॅग्नेटिक क्वांटम नंबर हे जे क्वांटम नंबर्स आहेत याच्याशीच रिलेटेड आहे. तर नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन 3p सबशेल. 3p जी सबशेल आहे त्यामध्ये किती ऑर्बिटल्स असतील असं विचारले. तर तुम्हाला माहिती असेल की 3p जी ऑर्बिटल असते की 3p जी सबशेल असते तर 3 म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर ही फक्त एनर्जी लेवल डिनोट करू शकतो. ही जी 3 व्हॅल्यू आहे ही फक्त एनर्जी लेवलचे नंबर आहे. आणि हा पी जो आहे तो आहे सबशेल. तर आपल्याला माहिती आहे की पी सबशेलमध्ये 3 ऑर्बिटल्स असतात. 3 ऑर्बिटल्स म्हणजे px, py आणि pz. तर पी सबशेलमध्ये 3 ऑर्बिटल्स असतात px, py, pz ज्यांना आपण ॲक्सिस px म्हणजे अलॉंग द एक्स ॲक्सिस, py म्हणजे अलॉंग द वाय ॲक्सिस आणि pz म्हणजे अलॉंग द झेड ॲक्सिस. तर px म्हणजे अलॉंग द एक्स ॲक्सिस. समजा हा एक्स ॲक्सिस आहे तर px ऑर्बिटल असणार आहे अशी किंवा वाय ऑर्बिटल आहे तर py ऑर्बिटल असते अलॉंग द वाय ॲक्सिस आणि pz अशी झेड जर ऑर्बिटल असेल तर ती असते अलॉंग द झेड ॲक्सिस. तर ह्या 3 झाल्या ऑर्बिटल्स. तर आपल्या पी मध्ये 3 ऑर्बिटल्स असतात. तर ऑप्शन कुठला करेक्ट आहे. नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन 3p सबशेल इज 3. तर हा झाला आपला हा क्वेश्चन. तर इथे आपण ऑर्बिटल्स वरचे किंवा क्वांटम नंबर्स वरचे क्वेश्चन ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या दृष्टीने किंवा स्ट्रक्चर ऑफ ॲटम इनसाइड द ॲटमच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. तर हे काही क्वेश्चन्स झाले आपले जे प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचा कन्सेप्ट क्लिअर होतील आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखी क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेऊया. थँक्यू.